1 जुलै कृषी दिनाच्या आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज श्रीयुत वसंतराव नाईक, कैलासवासी वसंतराव नाईक यांचा आज जन्मदिवस आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो। आणि या कृषी दिनानिमित्त तमाम शेतकरी बंधू भगिनींना माझ्या खूप खूप शुभेच्छा। कोकण कृषी विद्यापीठाचा विचार केला तर कोकण कृषी विद्यापीठामध्ये आंबा, काजू, नारळ, पोपळी आणि त्याशिवाय भात अशा विविध प्रकारची शेती केली जाते। दक्षिण भागामध्ये फळ पिकं जास्त असतात, तर उत्तर भागामध्ये आमच्या भाताची पिकं घेतली जातात। सर्वसाधारण विचार केला तर आंबा पिकाचं जे उत्पन्न होतं ते कोकण कृषी विद्यापीठाच्या आधी ते जवळपास अर्धा टनावरती होतं, आता ते वाढून 3 टनापर्यंत पोहोचलेलं आहे। काजूचं उत्पन्न 200 किलो होतं, ते वाढून 1200 किलो एका झाडाचं वाढलेलं आहे। भाताचं उत्पन्न पूर्वी फक्त 19 क्विंटल होतं, आज ते वाढून 37 क्विंटल पर्यंत गेलेलं आहे। कोकण कृषी विद्यापीठाने जी कामं केलेली आहेत त्याचं हे मला वाटतं एक प्रकारचं त्याच्यामुळेच हे झालं असावं। कृषी खातं आणि कोकण कृषी विद्यापीठ हातात हात घालून काम कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी करतंय आणि त्याच्यामुळे हे झालेलं आहे। आणि त्यामुळे मी कोकणातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना या कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो। धन्यवाद।